छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिनानिमित्त वेरूळ येथील शहाजीराजे भोसले गडीवर 352वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांचा विधिवत अभिषेक करण्यात आला। यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट आणि मंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे यांच्या हस्ते हे शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला। जय शिवरायाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। वेरूळ येथील शहाजीराजे भोसले गडी येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले प्रतिष्ठानच्या वतीने भव्य शिवराज्याभिषेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला यंदा 352 वर्ष पूर्ण होत असल्याने शिवभक्तांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला। या सोहळ्यास खासदार संदीपान भुमरे, पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे, जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब गलांडे, महापौर समीर राजूरकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं विधिवत अभिषेक करण्यात आला। यावेळी शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत शिवरायांना अभिवादन केलं। जय शिवराय, जय जिजाऊ आणि जय शंभूराजांच्या घोषणांनी गढी परिसर दणाणून गेला। स्वराज्याच्या इतिहासाचं स्मरण आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी आयोजित हा सोहळा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। वेरूळला अधिकृत पितृतीर्थाचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी कार्यक्रमाचे आयोजक आणि स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांच्या वतीने करण्यात आली आहे। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे राजू चव्हाण, गणपत मस्के, मनोहर गावडे, संदीप मोडके, विष्णू पवार, कडुबा जगताप, नितीन काळे, अनिल पाटील मिसाळ, सागर पाटील मतकर आणि सहकारी यांनी विशेष परिश्रम घेतले। सर्वात महत्त्वाचं आजचा हा 352वा शिवराज्याभिषेक सोहळा आहे आणि गेल्या 3 वर्षापासून श्री क्षेत्र वेरूळ मालोजीराजे भोसले गडीवर मोठ्या प्रमाणात याचं आयोजन आपण सुरुवात केली। त्याचं कारण असं, शिवराज्याभिषेक सोहळा हा रायगडावर लाखो शिवभक्त महाराष्ट्र देशभरातून जातात, पण खऱ्या अर्थानं रायगडाचं जितकं महत्व आहे इतिहासामध्ये तितकंच महत्व ह्या भूमीचे, कारण या भूमीतून स्वराज्याचा संकल्प शहाजी महाराजांनी घेतला। एवढंच नाही तर 2 प्रयत्न शहाजी महाराजांनी केले। तिसऱ्या प्रयत्नामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य मिळवलं, स्थापन केलं, ते छत्रपती संभाजी महाराजांनी वाढवलं आणि पुढे अटकपासून कटकपर्यंत शाहू महाराजांनी ते वाढवलं। हा इतिहास आपल्या सर्वांना माहीत आहे। आणि ह्या भूमीवर छत्रपती शिवरायांचे पूर्वज, जसं की इतिहास असा सांगतो, बाबाजीराजे भोसले, मालोजीराजे भोसले, विठोजीराजे भोसले, व्यंकोजीराजे भोसले, शिवाजी महाराजांचे मोठे बंधू संभाजी महाराज भोसले, सगळ्यांचा जन्म ह्या पवित्र भूमीत झालेला आहे। आणि अशी ही पवित्र आणि पावन भूमी दुर्लक्षित आहे। महाजिजाऊ शहाजी महाराज यांच्या विवाहानंतर खूप मोठा काळ सुद्धा या गडीमध्येच त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती आहे। आणि गेल्या कित्येक वर्षापासून विविध राज्यकर्त्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या करून भरीव असं काही इथं या ठिकाणी जे आतापर्यंत काम झालं नाही, त्या अनुषंगाने आज या सोहळ्याला पालकमंत्री होते संजयजी शिरसाट, या ठिकाणी मंत्री महोदय अतुलजी सावे साहेब होते, जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश पाटील गलांडे होते, या जिल्ह्याचे सन्माननीय खासदार संदीपानजी भुमरे होते, त्यानंतर महापौर समीर राजूरकर होते आणि विविध याच्यामधले जिल्हा परिषद सदस्य असतील, आपल्या संभाजीनगर महानगरपालिकेचे विविध आपले त्या ठिकाणचे सदस्य असतील, हे सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि विविध क्षेत्रातले मान्यवर आजचा हा सोहळा सर्व संपन्न झाला आहे। मागणी हीच आहे, येणाऱ्या काळामध्ये जसं आता सिंहस्थ कुंभ म्हणून या ठिकाणी एक मोठ्या प्रकारची भरीव तरतूद होती। जागतिक दर्जाचं स्मारक हे जर झालं तर इथं 40 ते 50 लाख भाविक कृष्णेश्वराच्या दर्शनाला येतात। जगप्रसिद्ध वेरूळ लेणी आहे, त्यांना भेट देण्यासाठी येतात। फक्त त्या लोकांना इकडे आपल्याला वळवायचं आहे। आणि जो समग्र भोसले घराण्याचा इतिहास आहे, तर त्यांच्या त्यागामुळे आजचा हा भारत, हिंदुस्थान जो आहे, किंवा आपण जो मोकळा श्वास घेतोय, याच्या मागे जर कोणाचा त्याग असेल तर ह्या भोसले घराण्याचा आहे। त्यामुळे त्यांना साजेसं कार्य इथं व्हावं, त्यामुळे एक 400 ते 500 कोटीची भरीव तरतूद करावी अशी एक मागणी आपण केली आहे। दुसरी महत्वाची मागणी जी आहे, जसं तिकडं मातृतीर्थ म्हणून आपण बघतो सिंदखेड राजाला ज्या पद्धतीचा तिथं निधी दिला आहे किंवा तिथं विकास होतोय, तद्वत या ठिकाणी पितृतीर्थ म्हणून शासनाला अधिकृत घोषणा करावी याची। आणि तिसरी एक महत्वाची मागणी आपण केली, जो वेरूळ मधून राष्ट्रीय महामार्ग सोलापूर धुळे हायवे जातो, इतिहास असं सांगतो शहाजी महाराज इथून कर्नाटकला जात असताना तुळजापूर आणि अशा मार्गानेच तिकडं कर्नाटक मध्ये गेले। त्या ठिकाणची जी समाधी होदेगिरीला इथून 900 किलोमीटर अंतर आहे। आणि योग असं आहे की एकदा जर सोलापूर हायवेला आपण लागलो तर समाधीपर्यंत जाऊ सर आपल्याला हा महामार्ग सोडावाच लागत नाही। त्यामुळे ह्या महामार्गाला स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले महामार्ग असं नाव देण्यात यावे। 3 वर्षापूर्वी केंद्रीय स्तरावर त्या बरेच प्रयत्न जे तर मी स्वतः केले होते, पुन्हा मागणी आज नव्याने यांच्याकडे केली आहे। आणि चौथी मागणी ही आहे, वेरूळ गाव म्हणजे इथे भोसले घराणे बाबाजीराजांनी इथं पाटीलकी होती, त्यामुळं मूळ जो चौक आहे तो मालोजीराजे भोसले चौक या नावाने ओळखला जातो। कुंभमेळ्याच्या अगोदर त्याचं सुशोभीकरण व्हावं
करोडो जे भाविक येतील त्यांना जे या ठिकाणचं गाव इथला इतिहास हा माहीत हो, ह्या पाठीमागचा आजचा उद्देश. आजच्या सोहळ्याच्या निमित्तानं सर्व मान्यवर जे आले सर्वांपुढे आपण तशी मागणी आणि